मित्रांनो, आज मी शेवेची बर्फी बनवतोय. बऱ्याच लोकांना माहीत असेल A1 स्वीट्समध्ये ही मिळते. शिंदी मिठाई आहे. खूप टेस्टी, मजेदार आणि खूप ईझी पण आहे. आज आहे गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सिंपल रेसिपी बनवतोय बेसनपासून. पहिले बेसनची शेव तयार करतोय. तुम्हाला रेडीमेड जर विदाऊट सॉल्टवाली जर शेव मिळेल तर घ्या तुम्ही आणि डायरेक्ट बनवायला सुरुवात करा. इथे मी शेव बनवतोय. पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतोय, पण मी कॅप्शनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये ॲड करतोय मी कशाप्रकारे काय-काय शेव बनवतोय. एकदम सिंपल आहे. तर 1.5 वाटी बेसन घेतलं, ज्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे, थोडंसं तेल टाकलं आहे, थोडंसं याच्यामध्ये आपण खुसखुशीत व्हायला थोडंसं घी टाकलं आहे आणि हे सगळं टाकून मिक्स करून घेतलं, मळून घेतलं आहे आणि डायरेक्ट आपण जो चकली-बिकली पाडायचा साचा असतो त्यामध्ये शेव पाडून घेतो आहे. मजेदार टेस्टी लागणारी शेव. तुम्ही याच्यामध्ये थोडं मीठ टाकून जिरा टाकलं तर तशी तुम्हाला मसाला म्हणजे खायला मजेदार लागेल. ठीक आहे. आता ही शेव मी साईडला काढून ठेवतो. हिला थंड करून घेतल्यानंतर आपण हिला चुरणार आहोत. जशी तुम्हाला मार्केटमध्ये मिळते त्याच्यापेक्षा खूप चांगली, सुंदर, टेस्टीवाली शेव आपण इथे ऑलरेडी तयार करून झालेली आहे. आता सिंपल याला आपल्याला मेजरमेंट करायचे. इथे मी 1.5 कप शेव घेणार आहे. त्यानुसार आपल्याला साखर, पाणी घ्यायचं, साखरेचा पाक बनवायला. पाणी आणि साखरेमध्ये असं मिक्स करून घ्यायचं, ज्याच्यामध्ये थोडा केसर टाकायचा आहे, थोडासा रोज वॉटर टाकायचा. रोज वॉटरने एक मजेदार फ्लेवर येतो त्या बर्फीला. आता एक तारेचा आपल्याला साखरपाक करायचा, त्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला ही शेव. शेव ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मावा ॲड करायचा किंवा खवा ॲड करायचा. मी इथे खवा घेतला. खवा ॲड करून याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि मग हे सगळं टाकून ड्रायफ्रुट्स टाकायचे. काजू, बदाम, पिस्ता तुम्हाला जे हवे ते तुम्ही टाका. एकूण तुकडे करून मिक्स करून घ्यायचा. जोपर्यंत मेल्ट होत नाही त्यामध्ये खवा, जास्ती पण मेल्ट नाही करायचा. झाकण ठेवायचं लो मिडियम फ्लेमवरती, पूर्ण ते असं ऑब्झर्व होऊन द्यायचं आहे आणि देन आपल्याला सेट करायला घ्यायचं आहे. कुठला पण प्रकारचा भांडा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बर्फी लावता येईल. त्यामध्ये तुम्हाला पहिले घी लावून घ्यायचं आहे. घी लावल्यानंतर त्याच्यामध्ये गरमच ते ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर वरतून तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे चुरलेले. चुरा करून म्हणजे चॉप करून. ठीक आहे. आता याला सेट व्हायला द्यायचं. आता फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवलं ती जास्ती कडक होईल. बाहेरच रूम टेम्परेचरवरती 3-4 तास तरी लागतील तिला थंड व्हायला, किंवा तुम्ही खाली पाणी ठेवा. पाण्यावरती ठेवून द्या आणि सेट होऊन द्या. मस्त थंड झाल्यानंतर नॉर्मल थोडीशी थंड आणि मजेदार अशी स्मूदीवाली खाऊन बघा.